लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। लोणी येथील हॉटेल साईप्रसाद या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला। तर या छाप्यामध्ये हॉटेलमधून सुमारे 30,000 रुपयांची दारू देखील जप्त केली गेली आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकाने केली। तर या छाप्यात अनैतिक देहव्यापार प्रतिबंध कायदा पिटा अंतर्गत तिघांवर कारवाई करत एका महिलेची सुटका केली गेली आहे। प्रशांत लुईस पारखे, राहणार बाबळेश्वर, तालुका राहता, किशोर राजू साळवे, राहणार लोणी खुर्द, तालुका राहता, हॉटेल मालक राजेंद्र वामनराव घोगरे, राहणार लोणी खुर्द, तालुका राहता यांनी 34 वर्षे पीडित महिलेला ग्राहकाबरोबर शरीर संबंध ठेवण्यासाठी हॉटेलची रूम उपलब्ध करून कुंटणखाना चालवत आणि आपली उपजीविका भागवत तसेच विनापरवाना बेकायदेशीर पद्धतीनं वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे 30,000 रुपये किमतीच्या विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या या कारवाईत जप्त केल्या गेल्यात। या दरम्यान किशोर साळवे या आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो पसार झाला। तर आरोपी प्रशांत पारखे याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे। या कारवाई प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यामध्ये 3 आरोपींविरोधात 1956च्या कलम 3, 4, 5, 7 आणि 8 सह महाराष्ट्र दारूबंदी कलमानुसार गुन्हा दाखल झालाय। अविनाश लिहिणार, सी न्यूज मराठी, लोणी। राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।